ओके. सो आज कधी कधी आपल्या लाईफमध्ये अशा काही गोष्टी होऊन जातात, त्यामुळे आपल्याला असं एकदम खूप जास्त रिग्रेट वगैरे फील होते. म्हणजे प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम असतात. आणि प्रत्येकाच्या लाईफमध्ये असं काही होऊन जाते जे जे ते एक्सपेक्ट करत नाही. ऑब्व्हियसली ती गोष्ट चांगली नसते, ती वाईट असते. आणि मला असं वाटते की ह्या गोष्टी प्रत्येकाच्या लाईफमध्ये होण्याचं एक पर्पज आहे, एक हे असते. म्हणजे काय आहे की समजा तुमच्यासोबत कोणती गोष्ट चांगली होत असेल ना, चांगली होत आहे म्हणजे मानून घे तुला पेमेंट भेटत आहे किंवा तुला पैसे भेटत आहे किंवा तुला लॉटरी लागत आहे, तर तेव्हा तुम्ही तुमच्या गोष्टीमध्ये सुधारणा नाही आणत. तेव्हा समथिंग तुमच्यामध्ये अशा काही गोष्टी होते जेणेकरून सुधारणा तर नाही होत. दॅट्स द ओनली थिंग आय से. येस. बट जेव्हा तुमच्यापासून कोणत्या वाईट गोष्टी होते ना, तर तेव्हा तुमच्यामध्ये खूप साऱ्या सुधारणा होते. सुधारणा म्हणजे इन द सेन्स की चांगल्या गोष्टी निर्माण होतात तुमच्या लाईफमध्ये, स्वतःमध्ये. माझ्यासोबत आता असं काय झालं, आज असं काय झालं जेणेकरून मला असं वाटते की माझ्यासोबत वाईट झालं. आजची तारीख आहे माझं आजची 15 जुलै. ओके. 15 जुलै 2020. आणि आज कसं आहे की मला नाही का स्टोरी बनवायची होती, स्टोरी नाही व्हिडिओ बनवायचा होता श्रुतीचा. ओके. सो यासाठी मी काल फोन लावला होता. याला कोणाला फोन लावला होता? प्रतीकला. काल आर्टिफॅक्ट एपिसोड करायच्या अगोदरच लावला होता. ओके. बट तेव्हा त्याचं नाही म्हणत होता, म्हणजे त्याचा जो कॅमेरा आहे तो एका दुसऱ्या व्यक्तीकडे आहे. सो मी खूप जास्त डिसअपॉइंटेड झालो. येस. त्यानंतर मला असं वाटलं की आपण या फील्डमध्ये आहे, आपल्याला या फील्डमध्ये जाऊन काम करायचं आहे, तर ऑब्व्हियसली आपल्याला समोर केव्हा ना केव्हा तर कॅमेराचं काम पडेल. दुसरी अशी एक गोष्ट आहे की आता माझ्या अकाउंटमध्ये 10,000 रुपये आहेत. ओके. आणि समजा जर हे 10,000 रुपये असेच राहिले ते असेच खर्च होऊन जाईल. जस पेट्रोल भरण्या, त्यानंतर असे आजूबाजू म्हणजे जे डेली खर्चामध्ये निघून जातात तशाप्रमाणे माझा हा विचार होता की माझ्यापाशी जे 10,000 रुपये आहेत याच्यात थोडेसे म्हणजे 5-10 हजार रुपये जर पुन्हा टाकले तर आपल्याला एक कॅमेरा होऊन जातो, जो की एक बेटर राहील, आपल्यापाशी एक वस्तू येऊन जाईल. सो मी हाच विचार केला आणि मला डेफिनेटली माहित होतं की माझा जो कॅमेरा याचा वापर नेहमी होणार, कारण मी एव्हरीडे आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करतो. त्यानंतर माझ्यासोबत म्हणजे मी कॅमेराचा वापर खूप जास्त करतो. सो येस. तर माझ्या दृष्टिकोनातून मी जो कॅमेरा घेत होतो तो घेऊन राहिलो तो कॅनन D200. ओके. तर हा जो कॅमेरा आहे याची मार्केट व्हॅल्यू आहे ती आहे 57,000, म्हणजे ऑलमोस्ट करीब 60,000 रुपये. ओके. मला हा सेकंड हँड भेटला वॉज 17,000. ओके. 17,000 रुपयामध्ये. आता ही याची एवढी कमी प्राइस काऊन आहे? बिकॉज ऑफ दॅट की मोस्ट ऑफ दी लोकांना कसं आहे की कॅमेरा जास्त वापरत नाही. येस. ते जस्ट वापरतात एक पर्टिक्युलर फंक्शनसाठी देन ठेवून देतात, आणि त्यामुळे त्यांच्यापाशी तो कॅमेरा तसाच ठेवून राहतो, पडून राहतो. या व्यक्तीनी ज्याच्याकडून मी जो कॅमेरा ऍक्च्युली काय झालं, पहिले मी माझी कंडिशन सांगतो. तर मला कॅमेरा हवा होता. सो आय वेंट टू, आणि कसं आहे मी विकत तर नाही घेऊ शकत, 60,000 रुपये टू मच. तर मग मी विचार केला की सेकंड हँड घेऊ. तर आय वेंट टू OLX आणि त्यानंतर मग मी सर्च केलं कॅमेराबद्दल. वर्धेमध्ये जेवढी काही आहे ना, तर त्याच्याबद्दल मला भेटले. त्याच्यापैकी एक व्यक्ती आहे, त्याचं नाव आहे मनजीत सिंग. ओके. त्याच्यापाशी कॅमेरा होता कॅनन D200. ओके. इट वॉज अ रिअली ग्रेट कॅमेरा, बहुत जबरदस्त आहे. त्याच्यामध्ये 4K शूट होते आणि म्हणजे 17,000 प्राइस रेंजमध्ये तो कॅमेरा वॉज जबरदस्त होता.
तर कसं आहे की मग मी काय केलं, मी असं ठरवलं की म्हणजे मग म्हणलं की चलो बा आता आपण हाच कॅमेरा घेऊन घेऊ बा. तर मग मी त्या व्यक्तीसोबत कॉल लावला आणि तो म्हणे विकतो म्हणे ऑब्विसली. मग मी म्हणलं मी फोटोज वगैरे पाठवले, त्यांनी फोटोज वगैरे पाठवले. ओके. अजून कसं आहे की म्हणजे मी त्याला म्हणलं असं की भेटतोच का म्हणलं, म्हणजे मला कसं कॅमेरा हँडल करू दे. पण तो म्हणाला की नाही म्हणे, तुम्ही म्हणजे कसं आहे की मी तुम्हाला तुमच्या ॲड्रेसवर तुमचं पूर्ण हे पाठवून देतो म्हणे, कॅमेरा वगैरे, तुम्ही पेमेंट अगोदर करून द्या म्हणे. तर मी म्हणलं पेमेंट पूर्ण नाही करत, मी पेमेंट करतो म्हणलं, तू अर्धा पेमेंट करतो म्हणलं. तर तो म्हणे ठीक आहे म्हणे. तर मग मी त्याला अर्धा पेमेंट केला. अर्धा पेमेंट म्हणजे 17,000 रुपये. तर त्यापैकी मी करीब 8,000 रुपये सेंड केले. ओके. आणि मग तो म्हणाला की ठीक आहे म्हणे, आज संध्याकाळपर्यंत एक व्यक्ती येऊन जाईल म्हणे, तो तुम्हाला कुरिअर करेल म्हणे. ओके ठीक आहे. इथपर्यंत गोष्ट खूप क्लिअर होती. मग 5 वाजले आणि त्यानंतर मग जो व्यक्ती मला कुरिअर म्हणजे करणार होता त्या व्यक्तीचा कॉल आला. तो म्हणाला की तुमचं पॅकेज आलेलं आहे म्हणे, तुम्ही बाकीचं पेमेंट त्या म्हणजे मंजूर सिंगला करून द्या म्हणे. तर मग मी बाकीचं पेमेंट म्हणजे 9,000 रुपये ते मी सेंड केले. आता माझ्यापाशी तो होते 10,000 रुपये. मी वडिलांच्या खात्यातले पैसे काढले 9,000 रुपये आणि ते मनजूत सिंगला पाठवले. ओके. असं करणं वाईट आहे ऑब्विसली, कारण वडिलांच्या खात्यातून पैसे काढणे इट इज नॉट गुड. बट मला असं वाटलं की हे माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. सो मी कसं एक प्रकारे जाऊ दे म्हणलं, आपण म्हणजे वडिलांच्या खात्यातून पैसे काढले 9,000 रुपये आणि त्याला कॅमेऱ्याचं पूर्ण पेमेंट केलं 17,000 रुपये. आता 17,000 रुपये पूर्ण पेमेंट केल्यानंतर मग तो जो कुरिअरवाला तो व्यक्ती म्हणे इन्शुरन्ससाठी, म्हणजे इन्शुरन्स म्हणजे की ज्या व्यक्तीकडून कॅमेरा घेतला म्हणजे त्या मनजोत सिंग कडून आणि माझ्यापर्यंत पोहोचवला, तर या गोष्टीचा इन्शुरन्सचा पैसा लागतो म्हणे. तर तो म्हणे ठीक आहे, किती लागतो? तो म्हणे 107 रुपये. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, 107 रुपये इज नॉट अ बिग डील. पण त्याच्यानंतर मग वेळेवर तो म्हणे की त्या इन्शुरन्सचा पैसा 11,107 रुपये. म्हणलं 11,107 रुपये म्हणजे पागल तर नाही झाला, म्हणजे 11,107 वॉज टू मच. येस. बट तेव्हा टाइम नव्हता. तेव्हा तो म्हणे की मी जस्ट आलोय म्हणे आणि मला पेमेंट अगोदर पाहिजे म्हणे, तेव्हाच मी तुम्हाला पॅकेज करतो म्हणे. आता त्या कंडिशनमध्ये मी हा विचार केला की समजा जर मी या व्यक्तीला पेमेंट नाही करत तर ऑब्विसली मला कॅमेरा भेटणार नाही. तर मी त्याच्यावर एवढा विश्वास ठेवला. तो पैसा वापस भेटणार होता. ओके. जो इन्शुरन्सचा पैसा होता ना 11,000 रुपये, तो वापस भेटणार होता. 107 रुपये तो काटणार होता, 11,000 रुपये तो वापस ठेवणार होता. ओके. तर मग मी जैसे ते कसे तरी पैसे मी त्याला 11,107 रुपये पाठवले. ओके. आता पाठवण्यामध्ये काय झालं की माझ्या डेली लिमिट म्हणजे डेली ट्रान्झॅक्शन लिमिट खतम झाली होती. म्हणजे ऑब्विसली मी 17,000 रुपये ऑलरेडी पाठवले. त्याच्यानंतर मग मी आता 11,000 रुपये पाठवतो म्हणलं तर एकाच दमात पूर्ण प्राइस जात नव्हती. तर ते कसं आहे की पार्ट बाय पार्ट जात होतो. म्हणजे पहिले 5,000, मग 2,000, मग 1,000, मग 1,500. सो बहुत प्रॉब्लेम झाले होते. तुला वेळ लागला, बट इन द एंड गेले पैसे. ओके. पैसे गेल्यानंतर मग काय झालं तर मग त्याला म्हणलं की ठीक आहे म्हणलं, आता कॅमेऱ्याचे पैसे तुला भेटले आणि इन्शुरन्सचा पण पैसा तुला भेटला म्हणजे 11,107 रुपये. तर आता तू कॅमेरा आता डिलिव्हर कर बा. ओके. त्या विकास जो आहे ना तो एजन्सीवाला, त्याला कॉल लावला. त्यासोबत बोललो मी. कॉन्फरन्सवर तो मनजोत सिंग पण होता, ज्याचा तो कॅमेरा होता. ओके. तर मग काय झालं की ठीक आहे म्हणे.
तर त्यावेळेस तो विकास म्हणाला, म्हणजे तो एजन्सीवाला तो म्हणाला की तुमचा पेमेंट डिले झाला का, तर तुमचा पेमेंट डिले झाला तर आम्ही तुम्हाला पेमेंट म्हणजे तुम्हाला पुन्हा पेमेंट करावं लागेल. पुन्हा म्हणजे 11,107 रुपयाचं पुन्हा पेमेंट करावं लागेल. मी म्हणलं पागल तर नाही झालं. मी म्हणलं माझ्यापाशी म्हणजे मी एकदम असं रफ लँग्वेज न वापरली. कारण सांगू, कधी कधी आपण जेव्हा रफ लँग्वेज वापरतो ना तर त्यावेळेस दुसरा व्यक्ती खूप जास्त हे येऊन जातो, म्हणजे कसं रागात येऊन जातो. तर रागात आल्यावर काय होते की काम कोणाचंच होत नाही. माझंही नाही होत, नाही त्याचं होत ऑब्विसली. कारण कसं आहे की मलाही माझा पैसा पाहिजे, त्यालाही त्याचा कॅमेरा पाहिजे. तर मी बहुत लाईटली बोललो त्या व्यक्तीसोबत, त्या मंजूर सिंग सोबत ना त्या विकास सोबत पण बहुत लाईटली बोललो. त्याला क्लिअरली म्हणलं माझ्यापाशी पैसा नाही आहे वगैरे वगैरे, सो मी आता हे करू शकत नाही. तर मग मी म्हणलं की मंजूर सिंगजी की आता मी तुमचं कॅमेरा नाही घेत. ओके, हे जे आपली डील आहे ना हे आपण इथेच स्टॉप करू. ओके, तर तो मंजूर सिंग पण होता ना, तो आर्मीवाला व्यक्ती आहे. ओके, तर तोही म्हणाला की ठीक आहे म्हणे. तो मंजूर सिंग तो त्या एजन्सीवाल्याला आज कॉल लावतो म्हणे. ओके, माझे पैसे डुबले ना अजूनपर्यंत. ओके, मी त्यासोबत आता पुन्हा बोललो. तो म्हणे की ठीक आहे म्हणे, तुमचा पेमेंट उद्यापर्यंत पूर्ण भेटून जाईल म्हणे. मला उद्यापर्यंत म्हणजे इन द सेन्स की मला थोडंसं त्या व्यक्तीसोबत बोलू द्या म्हणे, कारण त्याचा पण कॅमेरा अटकून आहे त्या एजन्सीकडे. ओके, तर पहिले तो व्यक्ती म्हणजे तो मंजूर सिंग तो पूर्ण कॅमेरा वापस घेईल. ओके, आणि त्यांना जो दिलेला पैसा तो पण वापस घेईल आणि त्यानंतर तो पूर्ण पैसा तो मला देईल. हो येतो. तर हे इम्पॉर्टंट आहेच ऑफकोर्स. तो म्हणाला की तुझा जो पूर्ण जो पेमेंट आहे ना तो तुला पेमेंट भेटून जाईल म्हणे, तू टेन्शन घेऊ नको म्हणे. तर हे प्रत्येकाच्या लाईफमध्ये होतात. माझ्यासोबत असं झालं. मी वडिलांना पूर्ण सांगितलं. मी वडिलांना पूर्ण क्लिअर सांगितलं की बाबा अशी झालं, अशी कंडिशन झाली, मला असं फसवलं वगैरे. वडिलांनी 2 शिवा दिला, बट त्यांनी असं म्हणलं की तू का बा या गोष्टीकडे वळलाय बा, या तू म्हणजे हे यूट्यूब आणि त्यानंतर फिल्म मेकिंग वगैरे वडिलांना तेवढं फारसं कळत नाही या गोष्टीबद्दल. तर त्यांनी सरळ आरोप लावला की तू का बा या सगळ्या गोष्टी करतो, वाय. मी म्हणलं बाबा हे बघा, हे कसं आहे की आपल्या लाईफमध्ये प्रत्येक गोष्टी वाईट होतातच, डेफिनेटली होतात. कधी कधी आपण एक्सपेक्ट नाही करत पण होऊन जातात. येस, बट याचा असा मिनिंग नाही आहे ना की आपण आपले ड्रीम सोडून देणं किंवा आपल्याला जे टार्गेट पाहिजे ते सोडून देणं. इट इज नॉट ट्रू हे. कारण वाईट गोष्टी प्रत्येकासोबत होतात, हे चांगल्या पर्पजसाठी पण आहे. येस, सांगू माझ्यासोबत आज अशा काही जे काही गोष्टी झाल्या, मला आय जस्ट फील रिली बॅड. मला बहुत जास्त फील बॅड झालं. येस, त्यानंतर कसं आहे की माझ्यासोबत या वाईट गोष्टी झाल्या, याचा चांगला परिणाम असा की मी कधी पण या अशा कोणत्या गोष्टीवर विश्वास नाही ठेवला. अनदर थिंग इज दॅट की जेव्हा पण मी OLX वर, मी असं नाही म्हणत की OLX वर डील नाही करेन, OLX वर डील करीन, बट पहिले मी प्रॉडक्ट पाहिल, त्याच्यासोबत प्रॉपरली भेटेल, त्याच्यानंतरच मला असं माहीत पडेल की तो व्यक्ती आहे माझ्या समोर आहे, तेव्हा मी त्या व्यक्तीला पेमेंट करीन. आयदर मी असा फोन कॉल थ्रू असा कोण्याच व्यक्तीला पेमेंट करणार नाही. ओके, हे झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की माझं मन खूप जास्त भटकून राहिलं आहे. ओके, आणि हे कशामुळे होत आहे? हे होत आहे या फ्लिपकार्ट ॲपमुळे. ओके, कारण कसं आहे की जेव्हा माझ्यापाशी फ्री टाइम राहते ना तर तेव्हा मी फ्लिपकार्ट ॲप ओपन करतो आणि त्यानंतर मग मी शोधतो मला कोणत्या गोष्टी हव्या आहे पाहिजे. ओके, सांगू फ्लिपकार्ट ॲप नसलं हे बेटर राहते. वाय, काऊन? कारण हे तुझ्यामध्ये लालच क्रिएट करते. येस, सो ट्राय नॉट टू इन्स्टॉल धीज ॲप. जेव्हा तुला कोणती वस्तू पाहिजे
तर सरळ जा ऑनलाईन आणि जस्ट बाय कर आणि अनइन्स्टॉल कर. डोंट जास्त वेळ तू ते ॲप तुझ्या मोबाईलवर ठेवू नको. हे झाली दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट अशी आहे की माझं मन खूप जास्त चंचल आहे आणि गेले मी जेव्हापासून मी व्हॉट आय लर्न टू जेव्हापासून मी थांबवलं आहे, म्हणजे 4-5 दिवस झाले, तेव्हापासून मी खूप निठ्ठलासारखं काम करून आलं आहे. हे बघ, हे एडिटिंग आहे ना, हे एडिटिंग सांगू मी आज दिवसभरात किती एडिटिंग केली आहे. आज दिवसभरात मी फक्त 46 सेकंडची एडिटिंग केली आहे. जस्ट 46 सेकंड्स दिवसभरातून. बरं, आज आत्तापर्यंत, म्हणजे आज सकाळी मी 8 वाजेपासून उठल्यानंतर जर मी असं म्हणतो की माझं काही प्रोडक्टिव्ह काम झालं आहे का, तर आणि माझं मी काही प्रोडक्टिव्ह काम केलं आहे का, तर हे आहे प्रोडक्टिव्ह काम. इट वॉज जस्ट 46 सेकंड, जस्ट 46 सेकंड. त्याच्यानंतर मी पूर्ण वेळ टाइमपास केला, यूट्यूब केला, इंस्टाग्राम, फेसबुक. आणि समजा तुला असं वाटते की तुला तुझी लाईफ खूप मोठी आहे, तुला या सगळ्या गोष्टी करायच्या आहे, तर तुला सिरियस होणं इम्पॉर्टंट आहे. हे असा टाइम वेस्ट करणं, अशा प्रकारचे इन्फ्लुएन्स क्रिएट करणं, हे बहुत ही बेकार आहे. सो ट्राय टू अंडरस्टँड दिस थिंग. ओके, हे तुझ्या लाईफमध्ये या ज्या गोष्टी झाल्या ना, आज जी काही गोष्ट झाली आहे तुझ्या लाईफमध्ये, हे एक लेसन म्हणून समजून घे आणि खरंच याचा विचार कर आणि समोर जाऊन याला इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न कर, नाही तर बहुत नुकसान होईल तुझी. येस, आज तुला 28,000 रुपयाचं नुकसान झालंय. विचार कर. हे आहे ना, रक्कम मोठी आहे. येस, बट समजा जर तुझं कंट्रोलमध्ये असताना, बट काही नाही, जे झालं ते झालं. येस, मी असं नाही म्हणत आहे, कारण त्या मोमेंटमध्ये आपण डिसाईडच करू शकत नाही की का करू का नाही. येस, बट जे झालं ते झालं. बट प्रयत्न कर का असं कधी तुला व्हायला नाही पाहिजे. आणि जर तुला अशा प्रमाणे टाइमपास करायचा आहे, समजा उद्याचा दिवस तुला अशा प्रमाणे वेळ घालवायचा आहे वगैरे वगैरे, तर तू तुझी लाईफला, तुझ्या टार्गेटला सोडून दे. ओके, विचार कर. तुझी लाईफ खूप मोठी आहे आणि समजा तुला काही ना काहीतरी करायचं असेल, तुला आतापासूनच सिरियस होणं जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, सो डू समथिंग. ओके, तू का करू काय शकते, तू एडिटिंग कर. ओके, त्यानंतर तू स्क्रिप्ट ब्रेकडाऊन केली आहे श्रुती डोबेच्या व्हिडिओसाठी, ते तो ऑलरेडी केले आहे. त्यानंतर यूट्यूबवर फिल्म मेकिंगचे खूप सारे व्हिडिओज आहेत, त्याचे ट्रान्झिशन बघ. त्यानंतर तू एडिटिंगमध्ये, तसं तू एडिटिंग पण नाही करून राहिलाय ना, लिटरली बघ. तू त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम येऊन राहिले, तर तू विचार कर ना, तुझ्यामध्ये किती क्वालिटी आहे, तू का करू शकते. सो ट्राय टू अंडरस्टँड दिस फॅक्ट. ओके, असं जर तुला काही ना काही करायचं असेल तर लेट्स डू इट. माझा आज फारसं मूड नाही या सगळ्या गोष्टी ऐकण्याचं वगैरे, बट मला एवढं म्हणायचं आहे की माझ्यासोबत जे काही झालं ते चांगलं नाही झालं आणि मी एक्सपेक्ट करतो की हे समोर जाऊन नाही होणार. आणि लाईफमध्ये जेवढा काही तुझ्यासोबत ज्या काही गोष्टी झाल्या आहे वाईट, याचा एक आपण चांगला एक लेसन घेऊन आपण समोर वळू आणि समोर येणाऱ्या टार्गेटला आपण फेस करू. आणि स्वतःला माहित आहे की आपण या सर्व गोष्टी करू शकतो, आपल्याला या गोष्टीसाठी बनवलं गेलं आहे. सो लेट्स डू इट. ओके, टेन्शन घ्यायची गरज नाही. लाईफमध्ये असे चॅप्टर होतातच. दिस इज द एंड. थँक्यू.